नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. एकूण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यामध्ये 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं होतं. त्यांचा निकाल आला आहे. या निकालामध्ये महायुतीमधील भाजप, शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या 3 पक्षांना म्हणजे महायुतीला मोठं यश मिळालं आहे, घवघवीत यश मिळालं आहे. म्हणजे नगर परिषद निवडणुकामध्ये महायुतीने बाजी मारली होती. त्यानंतर महापालिकामध्ये भाजप आणि मित्रपक्षांनी बाजी मारली आहे. त्यानंतर आता जिल्हा परिषदेमध्येही भाजप नंबर 1 आहे. त्यामुळे लोकांना नेमकं काय पाहिजे आहे याच्यावर अंदाज आला आहे. तब्बल 3 निवडणुका, तिन्ही निवडणुकामध्ये लोकांनी भाजपला उचलून धरलं आहे. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाच विषय बोलून दाखवला आहे की जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला आहे. फडणवीस म्हणाले की 12 जिल्हा परिषदामध्ये भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थापित झाल्याचं पाहायला मिळत आहे. 12ही जिल्हा परिषदामध्ये महायुतीचीच सत्ता येईल. जवळपास 60 ठिकाणी भाजप नंबर 1वर आहे. छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, सांगली, धाराशिव, परभणी आणि सातारा या ठिकाणी भाजप नंबर 1 आहे. शिवसेना 2 ठिकाणी नंबर 1वर आहे. म्हणजे 2 ठिकाणी म्हणजे रत्नागिरी आणि रायगड. राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये नंबर 1वर आहे. पुण्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीने एक हाती सत्ता कमावली आहे. फडणवीस म्हणतात जेथे तिन्ही पक्ष एकत्र लढलो आम्ही, अशा कोल्हापूर आणि लातूर येथे महायुतीत नंबर 1वर आहे. भारतीय जनता पक्षाने आपला 2017चा रेकॉर्ड मोडला आहे. 2017 साली या जिल्हा परिषदामध्ये भाजपला 141 जागा होत्या. आता 200च्या वर जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे निकाल म्हणजे लोकांचा जो कल आहे तो स्पष्ट आहे. पंचायत समिती निकालाबद्दल फडणवीस म्हणतात की 2017 साली भाजपला एकूण 284 जागा होत्या. आता त्या 410 झाल्या आहेत भाजपला. म्हणजे 1,400 पंचायत समितीसाठी निवडणूक झाली होती. तर ट्रेंड पाहिले 50 पंचायत समिती भाजपकडे जातील, 26 शिवसेनेकडे असतील. शिवसेना म्हणजे शिंदेची सेना आणि 23 अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे असतील. बाकी 7-8 काँग्रेसकडे, तेवढ्याच 7-8 शरद पवारांकडे आणि ठाकरेंकडे 5-1 जागा असतील. म्हणजे महायुतीला आता पण जाहीर झालेल्या निकालात 125 पैकी 100च्या वर पंचायत समित्या महायुतीने जिंकल्या आहेत. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन झालं विमान अपघातात. त्या अपघातामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता. प्रचार न करताही लोकांनी महायुतीला उचलून धरलं आहे. महायुती आता लोकांच्या पसंतीत उतरली आहे. हे याचं द्योतक आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.